वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर चाललो आहे मी कॉलेजला. तर आता निघालो आहे मी. तर आजीने हे पहिलं हातात दिलेलं आहे, माझ्या लाईट बिल भरून ये बोलले. तर मला नेण्यासाठी गाडी आली, पण त्या गाडीत मी नाही जात, मी बाईकवरच जातो आहे. तर हे सेफ्टी लाईफमध्ये खूप महत्त्वाची आहे, पहिली सेफ्टी. तर फायनली 1 तासानंतर सूरज आला आहे, तो पण हेल्मेट घालून आले, कारण तो गाडीवरनं पडलेला. तिथून तो हेल्मेट असं घालतो की झोपताना पण तो हेल्मेट घालतो. तर आमच्या इथून 30 किलोमीटर आहे कॉलेज, आणि कॉलेजला मी पोचलेलो आहे. तर सुंदर असं हे कॉलेज बघू शकता तुम्ही. सुट्टी पडल्या सगळ्यांना, त्यामुळे कोण दिसणार नाही तुम्हाला. आणि पहिल्या बेंचवर बसायचो मी इथं. तर जेवढा गरीब आहे की ते पाणी इथं बी येतो, बिसलरी घेऊ शकत नाही तो. तर तुम्हाला डेव्हिड पुत्र बाईक बघायची आहे का? हे बघा, फर्स्ट इयरला असताना ही बाईक बनवली आम्ही. डबल सायलेन्सर आहे आणि सुपर बाईक. ही जी प्राईज आता अराऊंड 30 लाखपर्यंत जाईल. एकदम फुल कंडिशनला गाडी आहे. ही विकू शकत नाही आम्ही, कारण हिला एकदम मॉडिफाईड अशी बनवली की जगात कधीच नसेल बघितली. पुढचा टायर बघा किती लांब आहे, बघा पुढचा टायर तिचा. आहे ना गाडी. ही जर तुम्ही कॉलेजला घेऊन गेलं तर सगळ्या पोरी फिदा होतील, अशी ही गाडी आहे. डोंगरामध्ये आहे कॉलेज. भारी असा व्ह्यू आणि भारी असा माझा भाव. लेट आलाय सर्वात, कॉलेजला लेट आलाय. सर बोलले सर्वात लवकर यायला पाहिजे होतं, पण लेट आला. रास्ता क्लिअर आहे. रास्ता एवढा क्लिअर आहे की सगळंच क्लिअर झालं. तिथून आम्ही गेलो वाघजाई फिरायला. तर भावासोबत थोडा टाईम स्पेंड करायचा होता, म्हणून भाव बोलला चला आपण वाघजाई फिरायला जाऊ. तर एकदम संध्याकाळचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला वाघजाईचा. काय सीन आहे, एकदम पहाडी इलाका. काय बोलू नाही, काहीतरी बोल. कसं वाटतं तुला? खूप सुंदर व्ह्यू आहे मित्रांनो, जबरदस्त एकदम व्ह्यू आहे. तुम्ही पावसाळीत या, पावसाळी तुम्हाला अजून भारी एक्सपिरियन्स येईल. सूरज भाई तो काला आहे, पण त्या लाईटीमुळे तो गोरा दिसतोय. आणि भले 4 वर्ष झाले तो एकच गॉगल घालतोय. तर त्याचा बड्डे आला तर त्याला भावाकडनं नक्कीच एक गॉगल भेटेल. स्पेशल माणसाने गिफ्ट दिला आणि माणूस सोडून गेलाय. गरमीचा सीझन आहे, पण इथं आल्यावर एकदम थंड, घाटामध्ये आल्यावर एकदम थंड वाटतं. यहाँ से बहुत दूर, गलत और सही के पार एक मैदान है। सच्चे दोस्त वही होते हैं जो अच्छे वक्त में आपकी बजाते हैं, और जब मुश्किल वक्त आता है तो वही छिछोरे आपके दरवाजे पर खड़े नजर आते हैं।